नमस्कार मित्रांनो, आज आहे गणपतीचा पहिला दिवस. तर आज मला शूट करायचं आहे. पोर्ट्रेट नवीन ऑर्डर आले कमिशनवरचं. तर ते शूट करतोय मी, बिहाइंड द सीन दाखवतोय. तसंच ते पोर्ट्रेटचं स्टार्टिंगपासून शेडिंग वगैरे सर्व त्याची पण एक व्हिडिओ बनवणार आहे मी. आणि याच्यामध्ये बिहाइंड द सीन मी कसं शूट करतोय वगैरे, कसं काय असणार आहे ते सर्व मी टाकणार आहे. आणि तसेच माझ्या बहिणीकडे पण गणपती आहेत वगैरे, तिथे जाऊन काय शूट करता येईल का बघू तिथे. तिथे मला मित्राकडे पण जायचं आहे. तसं 1-2 दिवसाचे शूट्स मिक्स करून हा ब्लॉग बनणार आहे. पुढे बघूया काय होते. याची सर्वात मोठी झंझटमध्ये असेंबल करून आता काय करणार, शूट करायचं तर करावंच लागेल असेंबल. आता इश्यू होता एक हा आहे की हा लावायचा कुठे, जेणेकरून मी शूट करू शकतो. असा लावा लागेल तर कुठे हा शूट होऊन जाईल. खूप प्रयत्नानंतर सेटअप रेडी झाला. मागे 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 थांबा एक मिनिट, तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा. हे क्राफ्ट वर्क केलंय मी स्वतः. याला खूप टाइम घेतलेला मी करण्यासाठी. मी तुम्हाला आता माझे इक्विपमेंट दाखवतो. मी कशाने मतलब पोर्ट्रेट ड्रॉ करणार आहे, शेड करणार आहे वगैरे कसं काय. तर हे बघा, ही माझी पोटली सांगायची काय सांगायचं माहीत नाही, पण आर्टिस्ट लोकांकडे खूप असतं. ह्याच्यामध्ये जेवढं सामान आहे ते चेक करा एकदा. इधर से लेके इधर तक. हे आहे ग्राफाईट पेन्सिलचे. हे आहेत डबल ई आहे, परत आहे आपले डबल ई वगैरे सर्व पेन्सिल आहेत. एच आहे, दुसरं आहे. हे स्टम्प्स आहेत. हे चारकोल पेन्सिल आहेत. हा ब्रश आहे, रबर इरेझर आहे. हा इरेझर जितक्याला आहे ना, तितक्यात तुम्ही महिनाभर वडापाव खाऊ शकता. अच्छा, समजलं. आणि जे पण लोक फ्रीमध्ये पोर्ट्रेट सांगतात ना करून द्यायला, त्यांच्यासाठी हे आहे. हे सर्व पेन्सिल आहेत ना, एक एक पेन्सिल जवळजवळ 100 रुपयाला आहे. हा ब्रश पेन आहे. हा स्टंप आहे. पेन्सिल इरेझर आहे. चल बघूया आता, शूट करूया. तसं मी ऑलरेडी पेन्सिलने ड्रॉ करून ठेवलं आहे. त्याचं काही शूट करायला नाही मिळत मी. आता फक्त शेडिंगचं शूट करतो आहे. हा एक कॅमेरा आहे, तो एक कॅमेरा आहे. चला चालू करूया. मी आता बेसिक तर करून घेतलं आहे, बघू कसं काय ते. आता प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते पोर्ट्रेट करण्याची, शेडिंग करण्याची वगैरे सर्व. मी फक्त मला थोडंफार समजण्यासाठी मी थोडं फक्त डार्क केलं आहे. जास्त काही इश्यू नाही मिळत. आता मी चारकोल पावडरचा यूज करणार आहे. पावडरने ओव्हरऑल फेसमध्ये जिथे डार्क पार्ट आहे तिथे जरा जास्त, जिथे लाईट पार्ट आहे तिथे कमी, असे पावडर थोडेसे शेड्समध्ये टाकणार आहे. मग ओव्हरऑल सर्व ते झाल्यानंतर मग अदर डिटेल्स करणार आहे मी. आईजमध्ये असो, लिप्समध्ये असो, नोजमध्ये असो. मला वाटलं मी चारकोल चिकची पावडर काढून ठेवल्या अगोदरच, पण नाही.
मला काढावी लागेल परत. ही चारकोल स्टिक्स आहे. ही जवळजवळ 400 रुपीजची आहे. त्याच्यामध्ये 20 पीसेस 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 पीस आहेत. ही असे चारकोल स्टिक्स. ह्याच्याने डायरेक्ट पोर्ट्रेट पण काढू शकतो, पण मला आता पावडरची गरज आहे, म्हणून मला हे कटरने ह्याची पावडर काढावी लागणार आहे. जस्ट चालू केलेलं. आता जवळजवळ 12:30 वाजत आले. आता जायचं तिकडे गणपतीला. आता जे काय पुढचं असेल ते आल्यावरच बघू. तिथे काय शूट केलं तर चांगलं ठीकठाक, नाही तर मग परत बॅक टू हो. जवळजवळ आता 8:30 वाजायला आले. आजच्या दिवसासाठी बस. मला आता कंटाळा आला करायला. जवळजवळ 1.5 तास लाईट गेली, कारण की फ्यूज उडलेला. तो चेंज करण्यात वगैरे सर्व ते केलं. आत्ता इतकं झालं आहे कंप्लीट. आता बरंच बाकी आहे. परत उद्याचा दिवस उद्या सकाळी परत बघूयात. मित्राकडे गणपतीला जायचं आहे. परत मला परवाला हे पोर्ट्रेट कंप्लीट करून जायचं पण आहे. बघू आता कसं काय होतं ते पुढे. असं सर्व अरेंज झालं आहे. आता परत चालू करूया तिथे. इश्यूवर इश्यू चालू आहेत. आता स्टोरेज फुल झालं आहे मोबाईलचं. आता काय व्हिडिओ मला लॅपटॉपमध्ये घ्यायला लागतील, परत त्याच्यामध्ये टाईम जाईल वगैरे. आता इतकं झालं आहे. बघू आता कसं काय कधीपर्यंत होते. जवळजवळ आता 1 तास व्हायला लागला ना. त्या व्हिडिओज लॅपटॉपमध्ये येतच आहेत. आता किती टाईम लागला काय माहीत नाही. हे बघ आता 1 तास दाखवते. आता बघूयात कसं काय होते पुढे. फायनली एक साईडचं झालं आहे कंप्लीट. आता परत दुसरं ते बाकी आहे. एवढं झालं आहे. आता बाकी बघू आज कंप्लीट होते का नाही. झालंच पाहिजे कंप्लीट.
फायनली एकदाचं पोर्ट्रेट काढून कंप्लीट झालंय. हे बघा, आता जे मला उद्या द्यायचं होतं ते उद्या मी सकाळी देऊन टाकेल, कारण की क्लायंटला पण मला वाटते संध्याकाळी द्यायचं आहे, ते पण होऊन जाईल. हा व्लॉग मला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि पोर्ट्रेट कसं वाटलं ते देखील नक्की कमेंटमध्ये सांगा.